आधीचे जे 2 व्लॉग आलेत ना, त्या व्लॉगच्या आधीचा हा व्लॉग आहे. पण हा व्लॉग एडिटिंग करायला मला वेळच भेटला नाही. ॲक्च्युली मी विसरलीच होती, कारण मध्ये जन्माष्टमी आली, गोपाळकाला आला आणि मग त्या गोपाळकाल्याचा पण व्लॉग होता. सो त्यामुळे ना मला आठवण पडली ह्या व्लॉगची आणि मग मी म्हटलं की चला आता हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. तर 3 दिवसाच्या ज्या सुट्ट्या आलेल्या होत्या ना, त्यामध्ये हा पहिलाच दिवस होता सुट्टीचा आणि त्या दिवशी सकाळीच उठून ना जेवण बनवून घ्यायचं होतं मला. तेव्हा काहीच प्लॅन नव्हतं की आपल्याला बाहेर जायचं आहे की काय. असंच ठरलेलं की आरामात दिवस स्पेंड करायचा, मस्त काहीतरी मूव्हीज वगैरे बघायची, छान भजी वगैरे बनवेल मी, कारण हलकासा पाऊस पडतच होता. सो असं चाललेलं प्लॅनिंग आणि अचानकच मग दोघांचं ठरलं. कृष्णा बोलतो की मला फिरायला जायचं आहे पप्पा गाडीवर, माझा फ्रेंड गेला आहे, मला पण जायचं आहे. आणि मग हे बोलतात की चल आपल्याला जायचं आहे. पण त्यांनी जो प्लेस सांगितला ना, त्या प्लेसवर जायला मला अजिबात आवडत नाही. म्हणजे तिकडे निसर्ग छान आहे, सर्व छान असतं, पावसामुळे वातावरण पण छान होतं. पण तिकडे ना रस्त्याचं काम काढलेलं आहे आणि रस्ता इतका खराब झालेला आहे, त्यामुळे ना मला तिकडे जायला अजिबात आवडत नाही. कारण भीती वाटते आपल्याला. जो गाडी चालवतो ना त्याला काही नाही वाटत, जो मागे बसतो ना त्याला खूप भीती वाटते की गाडी पडेल, गाडी स्लिप होईल. ह्या गोष्टी सर्व मनात येतात. निगेटिव्ह थिंकिंग खूप चालते आणि त्या कारणाने मला तिकडे जायला आवडत नाही. तर पण त्या दोघांचंच ठरलेलं आणि मग काय मला जावंच लागणार होतं मागे बसून, कारण दोघांचं प्लॅनिंग एकसाथ जर जमून आलं ना मग माझं कोणी ऐकत नाही. सो मग मी इथे पटकन माझी कामं आवरायला घेतली. आधी तर सकाळचा चहा ठेवून घेतला आणि भरलेली वांगी मी बनवणार होती जेवणामध्ये, तर ते पण इथे कट करून मिठाच्या पाण्यात त्यांना टाकून ठेवली. तोपर्यंत मी चहा घेऊन घेईल आणि माझाच चहा बाकी होता, मनीषचा होऊन गेलेला होता, म्हणून म्हटलं चला पटकन मी चहा घेऊन घेते. आणि झालेलं असं आहे घरातले व्लॉग्स न येण्याचं कारण असं आहे की माझं ना मी रूम शिफ्टिंग करणार आहे आणि रूम शिफ्टिंगचे सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेलच मी. पण कशी करणार आहे, कुठे करणार आहे आणि केव्हा रूम शिफ्ट करणार आहे हे सर्व तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये मी सांगेलच. पण रूम शिफ्ट करणार आहोत हे फिक्स आहे. त्यामुळे मग ना थोडीशी धावपळ चाललेली आहे आणि घरात खूप सारा पसारा पडलेला आहे. कारण होतं ना की पसारा जर झाला ना मग इच्छा नाही होत आवरायची, की आता तर आपल्याला शिफ्ट करायचंच आहे, मग काय आवरत बसायचं, परत एवढं सगळं आवरावं लागणार आहे, तर एनर्जी आपण थोडीशी आपली वाचवून ठेवू तेव्हासाठी, असं थोडंफार मनात येतं आणि त्यामुळे ना घर आवरण्याची अजिबात इच्छा होत नाही आहे. पण तरीसुद्धा गणपती बाप्पा येणार आहे, त्यासाठी थोडीशी क्लिनिंग करावीच लागणार आहे आणि गणपती बाप्पासाठी मी थोडं आवरेल ते तुमच्यासोबत शेअर करेलच. बाकी गणपती बाप्पा जो आहे आमचा तो ह्याच घरात बसणार आहे, जुन्या घरामध्ये जिथे आम्ही आता राहतोय त्याच घरात बाप्पा बसणार आहे. कारण खूप धावपळ होऊन जाईल जर बाप्पाला बसवायचं आहे आणि शिफ्टिंग पण करायची आहे तर खूप धावपळ होईल, म्हणून आमचा निर्णय झाला आहे की आम्ही गणपती इथे बसवणार आणि मग नंतर आम्ही शिफ्टिंग करणार आहे. धावपळ तर माझी तशीही होणारच आहे, पण बाप्पाला जर त्या घरात बसवायचं नवीन घरामध्ये तर लगेचच सामान सेट होत नाही. सामान सेट व्हायला 8-15 दिवस लागतात आणि तशा याच्यामध्ये आपण बाप्पाला बसवायचं ते पण काही योग्य नाही आहे. म्हणून आता इथे जसं सेट आहे तसंच आम्ही इथे बाप्पाला बसवणार आणि जसंही बाप्पाचं विसर्जन झालं की लगेचच आम्ही शिफ्टिंग करणार आहोत. जसं होईल तसं तर तुमच्यासोबत शेअर करेलच. सध्या तरी बाप्पाचीच तयारी चालली आहे आणि हळूहळू पॅकिंग तर मी करत राहणारच आहे, कारण सामान माझं भरपूर आहे, त्यामुळे पॅकिंग मला हळूहळू करावीच लागणार आहे. त्यानंतर मी कुठे शिफ्टिंग करते, काय करते, सर्वांवर मी स्पेशल ब्लॉग बनवेल आणि तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. चला आता येऊया आपण ह्या ब्लॉगवर. तर इथे आम्ही फिरायला निघालो होतो बघा. इथून घरापासून जेवढं निघतो ना रस्ता एकदम छान आहे, मस्त हिरवळ आहे, पाऊस पडलेला होता, इतकं छान वाटत होतं, डोंगर छान धुक्यांनी सजलेले होते, खूप मस्त हा निसर्ग वाटतो आणि इकडे आम्ही ना नेहमीच फिरायला येत असतो. संध्याकाळचं टाईमपास कुठंतरी 1-1.5 तास जायचं आहे तर आम्ही ह्याच रस्त्याला येतो. छान लाँग ड्राईव्ह केली की आम्ही रिटर्न जातो. पण काय होतं माहिती आहे, जेव्हा असा रस्ता वगैरे खराब असला ना मग तेव्हा भीती वाटते आणि गाडीवर बसलं की माझं हे काम असतं, मस्त आपली गाणी म्हणायची. जे 90sचे सॉन्ग आहेत ना ते माझ्या तोंडात जास्त असतात आणि मला खूप आवडतात, तर मी सारखी तेच गाणी अशी गुणगुणत असते गाडीवर आणि माझ्याच याच्यात स्वतःच्या याच्यात मी खूप खुश असते. त्यानंतर डोंगर बघा किती सुंदर दिसत होते, वातावरण तर खूप छान होतं, पण रस्ता खराब असल्यामुळे ना खूप भीती वाटत होती. पुढे मी तुम्हाला रस्ता दाखवेलच की किती खराब आहे. सो गाईज, इकडचा रस्ता एवढा खराब आहे आणि ह्या दोघांमुळे मला इकडे यायला लागतंय. मी या दोघांना नाही सांगितलेलं की इकडे यायचं नाही, एवढा रस्ता खराब आहे, पण दोघं माझं ऐकत नाही आणि एवढा लांब इकडे बघा हा रस्ता. या रस्त्यावर आलं की कृष्णाची आम्ही एकच मज्जा घेतो. पुढे ऐका तुम्ही. ही बोर्डिंग स्कूल आहे, कृष्णाला या बोर्डिंग स्कूलला टाकायचं आहे. चलतं का विचारायला?
एकदा विचारून घेऊ ना, मस्ती करणाऱ्या मुलांना घेतात का तुम्ही असं? छोट्या मुलांची पण बोर्डिंग स्कूल बघून घे किती जंगलात आहे. मस्ती केली आला तू इथे. आम्ही त्याला अशा प्रकारे चिडवतो आणि त्याचं नेहमीचं आम्हाला उत्तर असतं की अरे ती मोठ्या मुलांची स्कूल आहे, ती लहान मुलांची नाही आहे. हे त्याचं असतं, कारण त्याला बोर्डिंग स्कूलला जायचं नसतं. पण असं सहज मज्जा येते त्याची मज्जा घ्यायला. त्यानंतर इथे निवांत आम्ही बसलो होतो. इथे फील येत होता की ते चहा आणायला पाहिजे होता आणि छान चहा एन्जॉय करायला पाहिजे होता, कारण आज गर्दी कमी होती. आणि आम्ही फिरून आल्यानंतर 2 दिवसांनी या डॅमला एवढं पाणी आलं आहे ना, जर मी गेली ना तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर मग पुढे आम्ही गेलो आणि थोडंसं वडापाव वगैरे खाऊया, भजी घेऊया असा प्लॅन ठरला आणि आम्ही इथे बसलेलो होतो. तर आमचं लक्ष सर्व जे होतं तिथे एक छोट्या मुलाची ना गाडी पडलेली होती. हॉटेलवाल्याचा मुलगा असेल, त्याची तिथे ट्रक होती. तर सर्व आमचं लक्ष त्याच्यावर होतं की त्याला असं मनात वाटत होतं मी जाऊ का खेडा, कोणी रागवेल का मी त्याला हात लावला तर. पण सर्व जीव त्या ट्रकमध्ये होता आणि सारखं ते बघणं चालू होतं की ही ट्रक इथे कशी आली. त्या छोट्या मुलाला शोधणं चालू होतं की तो कुठे ट्रकवाला मुलगा. कृष्णाला नाश्ता करायचा होता म्हणून आम्ही इथे थांबलो. काय खायचं तुला? काय? वडापाव खायचा. त्यानंतर मग आम्ही वडापाव मागवला आणि नवऱ्याला असंच बसून मोह सुटला की कांदा भजीही खाऊया. मग नंतर कांदा भजीही मागवली होती. आणि कृष्णाला सध्या वडापाव खाता येतोय आता. आधी गरम लागायचा ना तर तो खायचा नाही, मग त्याच्यासाठी मंचुरियन वगैरे घ्यायचो. पण आता वडापाव खाता यायला लागलाय, मग तेव्हापासून सांगतो मला वडापावच खायचा आहे. मग नंतर त्याने भजी वगैरे खाल्ली, छान त्याचे शूट घेतले मी आणि बसलो होतो तिथे निवांत गप्पा मारत. थोडीशी चहा पण मागवली, चहा पण घेतली आणि मग तिथून आम्ही निघालो होतो रिटर्न घरी जाण्यासाठी. हे झाड बघून मनात खूप आनंद होता. खूप छान पक्षी यावर बसलेले होते. असो, या व्हिडिओला मी आता इथंच थांबवते. भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.